नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता त्या ठिकाणी आकाश आणि अर्णव दोघेही बसलेले असतात. तेव्हा आता आकाश चिडूनच आता अर्णवशी बोलतो, दादा तुला आहे ना पर्सनल मॅटर कसे हँडल करायचे ना हे तुला जमतच नाही. आता अर्णव म्हणतो व्हॉट. तेव्हा आता परत आकाश म्हणतो बिझनेस मॅनेजमेंटमध्ये असशील तू ग्रेट, पण ह्युमन आणि इमोशनल मॅनेजमेंटमध्ये तू झिरो आहेस, फेल्युअर्स आहे तू, असं आता तो त्या अर्णवला म्हणत असतो. पण आता अर्णवला खूप राग आलेला असतो, कारण त्याला फेल्युअर म्हटलेलं कोणी आवडत नाही. पण आता त्याला अर्णवला समजते का त्याची चूक, की का फेल्युअर म्हणतोय तो, कारण त्याने चांगल्या मुलीला म्हणजे ईश्वरी सारख्या अशा मुलीला त्याने जॉबवरून काढून टाकलेला असतो. पण त्याच्या मनामध्ये तो विचार अजून पण आलेला नसतो, म्हणूनच आकाश बोललेला असतो. पण आता त्याच्या बोलण्यावरून आता अर्णव समजेल का. तर दुसरीकडे आता राकेश ईश्वरीजवळ म्हणतो की मी शोधतो ना नोकरी, तुम्ही कशाला काळजी करताय, छान नवीन नोकरी शोधतो मी तुमच्यासाठी. तेव्हा आता ईश्वरी त्याला पाहून म्हणते नाही, तुम्ही नोकरी शोधण्याची काही जरूरत नाही आहे. तेव्हा आता राकेश लगेच म्हणतो अनोळखी लोकांना एवढी मदत करतोय मी, मग तुम्हाला नाही करणार का. तुमचं आणि माझं नातं तर एक वेगळंच आहे, तुमचं माझ्याशी नातं एकदम जवळचं आहे. असं बघून आता ईश्वरी त्याच्याकडे एकटक बघत असते, कारण तिच्या मनामध्ये अजिबात आता राकेश नावाचा किडा नसतो, पण तरीसुद्धा ती त्याच्याकडे पाहत असते. इकडे राकेशसुद्धा शांत बसलेला असतो. तर आता ईश्वरी त्याच्याकडे एकसारखी बघत असते, तिला काही हे आवडलेलं नसतं. तर आता दुसरीकडे आता सुप्रिया अर्णव सरांना फोन लावत असते की माझं जरा तुमच्याशी काम होतं. तेव्हा आता अर्णव म्हणतं बोला की काकी काय काम आहे. तेव्हा आता सुप्रिया म्हणते तुम्ही उद्या घरी येणार का. मात्र आता अर्णवला खूप धक्का बसलेला असतो की कशासाठी बोलवलं घरी, असे प्रश्न आता अर्णवच्या मनात येत असतात. तर मंडळी आता अर्णवला समजेल का, जोपर्यंत अर्णव हिच्या घरी जात नाही, ईश्वरीच्या घरी जात नाही, तोपर्यंत अर्णवच्या मनातले प्रश्न काही थांबणार नाही. कशासाठी बोलवलं, काय बोलवलं, हे प्रश्न त्याच्या मनामध्ये येतच राहतील. आणि घरी गेल्यावर आता सुप्रिया त्याच्याशी काय बोलणार, त्याला काय सांगणार, हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.